पेशमरीबा बाबळे माझं नाव. शाळेचं नाव RNT अगरवाल टेक्निकल हायस्कूल ज्युनियर कॉलेज बारामती 6वी ड. ओके. बरं रुपेश, आता आपण शाळेच्या माध्यमातून आपला ग्रोईंग डॉट्स परत हा उपक्रम आपण राबवलेला होता. तर तूही त्याच्यामध्ये किती असेसमेंट सोडवल्यात बरं? सगळे सोडवले सर. ओके, ग्रेट. बरं, मग आता ह्या ज्या वेळेला तू असेसमेंट सोडवल्यात, तर तुला त्याचा तुझ्या अभ्यासामध्ये काय फायदा झाला? पेपरमध्ये झाला सर, वाचण्यात झाला, इंग्लिश मध्ये फायदा झाला, पाठांतर मध्ये झाला. ओके, म्हणजे तुझी वार्षिक परीक्षा पण झाली. तर मग वार्षिक परीक्षेमध्ये तुला या आपल्या ग्रोईंग डॉट्स परकमुळे काय फायदा झाला? सगळे सोपे गेले सर, मार्क जास्त पडले, ओके. मार्क वाढले जास्त. रोज किती वेळ तू वापरायचा बरं रुपेश हे? अर्धा एक तास. तुझे असे कोणते सब्जेक्ट होते की जे तुझे वीक वाटत होते तुला, आणि आता ग्रोईंग डॉट्स परकचा वापर केल्यानंतर तुला ते सोपे जायला लागलेले आहेत? इंग्लिश, सायन्स, मराठी, गणित. ओके. ताई, आता आपला रुपेश जो आहे तो आपला ग्रोईंग डॉट्स वापरत होता. ओके. हा. तर मग तुम्ही त्याला, तुमचं पण त्याच्यावर लक्ष होतं, तर त्याचं नेमकं ग्रोईंग डॉट्स मुळे तुम्हाला काय बदल जाणून आला बरं त्याच्यामध्ये? ते म्हणत होता मी महत्वाचं आहे मम्मी, सोडतय अभ्यास आहे हे एक मॅडमनी सांगितलेलं. ओके. आणि हा. सुरुवातीला तुमची काय भूमिका होती, म्हणजे तुम्ही त्याला मोबाईल द्यायला तयार झालात की नाही झालात? नाही तयार झाला मी म्हणत होत नको, ते काय पाठवतय, ते मेसेज काय पाठवतय नको म्हणत होती मी. तर ते म्हणत होता मॅडमनी सांगितलंय मम्मी, ते महत्वाचं आहे, मी पाठवतय अभ्यास, अभ्यास सारखंच अभ्यास आहे हे, असं म्हणत होता. ओके. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही आता ज्यावेळेला तो रोज मात्र अभ्यास करायला लागला, ओके, हा. तर मग त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटायला लागलं, त्याच्यामध्ये त्याची काही प्रगती तुम्हाला जाणून आली? चांगलं वाटत होत, ते वाचून पाठवत होता, सुधरत होता, चांगलं बदल झाला. ते ओके. तेव्हापासून बदल झालाय, ते पेपर चांगलं सोडला ना. ओके. हं. बरं. आणि मग ताई, आता बरेचसे पालक म्हणतात की मुलांच्या हातामध्ये मोबाईल नको द्यायला, आणि तरी तुम्ही तुमच्या मुलाला कसं हे मोबाईल वापरण्यासाठी देत होतात म्हणजे? ते मी खूप देत नव्हतो, पण ते म्हणत होता 1 तास मम्मी, अर्धा तास मी घेणार, ते महत्वाचं आहे, मी वाचून अभ्यास आहे हे वाचून मी पाठवणार आहे लिंक, असं म्हणत होता ते. ओके. आणि मग तुम्ही त्याला ते सपोर्ट केला म्हणजे मोबाईल देऊन त्याला? हा, ते मी लक्ष द्यायचं ना, ते सोडूस तर लक्ष द्यायचं, मग सोडवलं की त्याला विचारायचं सारखं, दिला का, सोडवला का. हम्म, 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 हम्म. जवळ बसत होती, बघत होती सारखं, मग झालं का झालं का, ते म्हणत होतं अजून 10 मिनिटं आहे, 15 मिनिटं आहे, थांब मम्मी, अर्धा तास आहे, असं म्हणत होतं ते. ओके, ओके, ग्रेट. हा. हा. ओके, छानच.